नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी. ट्रॅव्हल आणि नेचर फोटोग्राफी या माझ्या चॅनलवर पुन्हा तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अमेरिकेत घरासमोर कोण येतो, USPS पोस्टमन की UPS फेडेक्स ड्रायव्हर. अशा प्रकारचे पॅकेजेस घरासमोर ठेवलेले असतात. चला आज या दोन्हींमधील फरक जाणून घेऊयात. अमेरिकेमध्ये पोस्टमनला मेल कॅरियर किंवा पोस्टल वर्कर असे म्हणतात. ही आहे USPSची गाडी. USPS म्हणजे युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस. हे सरकारी पोस्टमन असतात. ते मुख्यतः पत्र, पोस्टकार्ड आणि पॅकेजेस पाठवतात. तुमच्या मेलबॉक्समध्ये थेट पत्र टाकतात. कधीकधी छोटे पॅकेजेस डोअर स्टेपवर ठेवतात आणि म्हणतात, हॅलो, मेल फॉर यू किंवा सिग्नेचर रिक्वायर्ड. ही आहे UPSची गाडी. UPS किंवा फेडेक्स या प्रायव्हेट कुरिअर कंपनीज असतात. UPS म्हणजे युनायटेड पार्सल सर्व्हिस. या UPS गाडीमध्ये मध्यम किंवा मोठ्या आकाराचे पॅकेजेस पाठवतात. ते तुमच्या दारासमोर किंवा पोर्चवर ठेवतात. काही पॅकेजसाठी सिग्नेचर द्यावे लागते. ते म्हणतात पॅकेज फॉर यू किंवा कॅन यू साईन हिअर. USPS आणि UPS मधील फरक पाहूया. USPS म्हणजे लेटर्स आणि छोटे पॅकेजेस. UPS किंवा फेडेक्स म्हणजे मीडियम आणि लार्ज पॅकेजेस, आणि हे दोघेही ट्रॅकिंग सिस्टम वापरतात. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पाहू शकता की पॅकेज कुठपर्यंत आलेले आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळलेच असेल की घरासमोर कोण येतो आणि त्यांना काय म्हणतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.